घ्या. आणि बऱ्याच लोकांना टेन्शन होतं, बऱ्याच लोकांना काळजी सुद्धा होती की कसं होणार आहे. बाळासाहेबांच्या तब्येतीबाबतची काळजी ही सर्वांना होती. आणि अजून एक टेन्शन, एक महत्त्वाचं टेन्शन आपल्या सर्वांच्या डोक्यावरती होतं की हे झालंय ते निवडणुकीच्या तोंडावरती झालंय. आता प्रचाराचं काय होणार, प्रचाराचं पुढे काय होणार. पण बाळासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना माहिती असेल की 4 दिवस हॉस्पिटलमध्ये भरती होते आणि त्याच्यानंतर 7 दिवस त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलेली, डॉक्टरांनी सांगितलेलं प्रचाराला पडू नका. आणि ह्या 7 दिवसांमध्ये तुम्ही महाराष्ट्रामधला वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही 288 मधला मतदारसंघ बघा, तिकडे आपला अधिकृत उमेदवार असू देत किंवा पुरस्कृत उमेदवार असू देत, वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कुठेही कमी पडला नाही. वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कुठेही थंडवला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा जो धुराळा होता तो तसाच कायम राहिला आणि त्याच्याहून अजून जास्त जोरात पळायला लागला. कारण इकडच्या, आणि त्याचं कारण सुद्धा सांगतो, बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये होते, घरी होते, आजारी होते, आपल्याला माहिती होतं. पण इकडच्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, इकडच्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी हे ठरवलं की ही लढाई वंचितांसाठी जी आहे ती चालू जरी बाळासाहेब आंबेडकरांनी केली असेल तरी ती लढाई संपून जिंकण्याची क्षमता हा इकडचा प्रत्येक आंबेडकरवादी आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता ठेवतो. आणि इकडचा प्रत्येक वंचितचा कार्यकर्ता मीच बाळासाहेब आंबेडकर ही भूमिका घेऊन ताकदीने जमिनीवरती उतरलेला आहे. आणि हेच घडत असताना अजून एक गोष्ट घडली ज्याला मला आपल्या सर्वांसमोर मांडायला आवडेल. ते म्हणजे बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असल्याचा काही लोकांनी खूप फायदा उचलायचा प्रयत्न केला होता. आपल्या सर्वांना माहिती आहे, नांदेडमध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ग्राउंडच्या प्रचारावरती बऱ्याच लोकांना हे वाटू लागलं होतं, बऱ्याच लोकांना खुशी सुद्धा झाली होती की बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये. आता आपला रस्ता साफ झाला, आता आपल्याला इकडनं वंचितांची मनगुट पकड्यापासून कोणी थांबवणार नाही, आपल्याला इकडच्या वंचितांना दाबण्यापासून कोणी थांबवणार नाही. आणि ह्यांना वाटलं की इकडचे हे लोक आता मोकार सुटू शकतील. आणि तीच जी प्रक्रिया इकडच्या प्रस्थापित पक्षांनी जी त्यांनी ग्राउंडवरती वापरली, तीच त्यांनी प्रचाराची यंत्रणा ही सोशल मीडियावरती सुद्धा वापरली. आणि त्याच पद्धतीचं आपल्याला वेगवेगळी लोक वक्ते आणि वक्तव्य करताना दिसतात. एक पुण्याचे वकील आहेत, त्यांनी तर सरळ असं म्हटलं की बाळासाहेबांनी मुद्दामून निवडणुकीच्या तोंडावरती आजारपणाचं नाटक केले कारण त्यांना सहानुभूती मिळवून लोकांची मतं पाहिजे होती. आता तुम्ही मला सांगा, आपण इतके वर्ष बाळासाहेबांना ओळखतो, बाळासाहेब आता कधी करतात का? किंवा दुसऱ्या बाजूला ते बाळासाहेब आंबेडकर, त्यांना सहानुभूतीची गरज लागते का मतांसाठी? नाही. दुसरे अजून एक पाकिटमार पत्रकार आहेत मुंबईचे, आपण सर्व ओळखता त्यांना, लय खोटं बोलतात, बारामतीकडनं दाबून पैसा घेतात आणि दिवसभर खोटं बोलतात. बरोबर, प्रत्येक जनतेला माहिती आहे. बारामतीचे अर्णब गोस्वामी म्हणतो आपण त्यांना. ही आता ह्या व्यक्तींनी असं म्हटलं होतं की आपण सर्वांनी बघितलं असेल की बाळासाहेबांचा एक व्हिडिओ आलेला ICU मधनं की ते आपल्या सर्वांना आवाहन करत होते आरक्षणाबाबत, बघितलेला. या व्हिडिओच्या संदर्भात हे मुंबईचे पत्रकार हे म्हटले की बाळासाहेब आंबेडकरांना निवडणूक आयोगाने खोटं बोलायची परवानगी दिली आहे का? आणि अजून एक शिवसेनेचा मुंबईतला आयटम आहे, रोज सकाळी भोपू सारखा वाचतो, कोणाला ऐकायचं नसतं तरी फुकटचा वाचतो. त्यांनी म्हटलं की बाळासाहेब आंबेडकरांनी ICU मधनं असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण पडेल. आपल्याला माहिती असेल की आपल्या सर्वांना त्यांच्या तब्येतीची माहिती मिळावी ह्याच्यासाठी वंचितनी एक मेडिकल बुलेटिन सुरुवात केली होती.
त्याच्यावरती आपण बाळासाहेबांना आज डॉक्टरांनी काय सांगितलंय, काय उपचार, काय इलाज झाले, त्यांची तब्येत कशी आहे, हे नियमितपणे आपल्या सर्वांना माहिती पुरवत होतो. आणि त्याच फेसबुकच्या किंवा ट्विटरच्या किंवा इंस्टाग्रामच्या आपण जर त्या मेडिकल बुलेटिनचा कमेंट बॉक्स बघितला तर आपल्याला एक गोष्ट परखडपणे दिसेल की तिकडे काही लोक होती, ट्रोल लोक आपण ज्यांना म्हणतो, ही लोक होती. त्यांचे फोटो काय, राहुल गांधींचा डीपी, सोनिया गांधींचा डीपी, नाना पटोले मल्लिकार्जुन खरगेंचा डीपी, एका बाजूला शरद पवारांचा डीपी, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा डीपी, मशाल, पंजा, तुतारी सगळ्याचे डीपी. आणि ह्यांच्या कमेंट काय, हा कधी मरतोय, ह्यांनी लवकर मरायला पाहिजे, हा लवकर मरत का नाही. आणि अजून एक कमेंट होती, ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना पाकिट बंद झालंय भाजपकडनं म्हणून ते ICU मध्ये भरती झाले. तर आपण ह्यांची नीच प्रवृत्ती समजून घ्या, आपण ह्यांची विचार करण्याची मानसिकता समजून घ्या की एक माणूस जो आपल्यासाठी आयुष्यभर राबलाय, आपल्यासाठी लढलाय, इकडच्या वंचितांसाठी, इकडच्या शोषितांसाठी जिंदगीभर उभा राहिला. त्यांना पाहिजे असतं तर सेटलमेंट कडून कधीचं मंत्रीपद घेतलं असतं आणि उभे राहिले असते. पण इकडच्या तमाम वंचितांना स्वाभिमानाने जगायला शिकवणं ही बाळासाहेब आंबेडकरांची आयुष्यभर भूमिका होती. आणि आपण सर्वांनी त्यांच्या आयुष्यभराची तळमळ ही वंचितांचं, आंबेडकरवाद्यांचं स्वतंत्र राजकारण आणि वंचितांची सत्ता उभी राहण्यासाठी बघितलंय. आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी लढणाऱ्या, आपल्या सर्वांसाठी आयुष्यभर राबलेला माणूस ICU मध्ये जेव्हा भरती असतो तेव्हा ही लोक तिकडे अशा खाली कमेंटा करतात, घाणेरड्या कमेंटा करतात. आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, यांनी आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पाडलंच होतं, बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं, भंडारा गोंदियामध्ये पाडलं. कोणी पाडलं? काँग्रेसनी पाडलं. याच लोकांनी बाळासाहेबांना आयुष्यभर, अकोला काँग्रेस नाही जिंकली आयुष्यात कधी, आयुष्यामध्ये काँग्रेसला अकोला जिंकणं शक्य नाही, पण अकोला आपल्याला जिंकता नाही येत तरी बाळासाहेबांना कसं पाडायचं याच्यासाठी आयुष्यभर षडयंत्र रचलं. आपल्यालाच इतिहास माहिती, आपल्या नांदेडचा जेव्हा भैया बाळासाहेबांना सुद्धा नांदेडमध्ये पाडलं होतं. काँग्रेसचेच खासदार होते आणि नंतर मंत्री होते शंकरराव चव्हाण. त्यांचं एक वक्तव्य होतं, जेव्हा त्यांना वाटलं की बाळासाहेब आंबेडकर जिंकतायत तेव्हा त्यांनी इकडच्या मराठा समाजाची आणि प्रस्थापित समाजाची चपला डोक्यावरती घेतल्या आणि ते हे म्हटलं की मी तुमच्या खेटऱ्या डोक्यावरती घेतोय पण तुम्ही महारांच्या खेटऱ्या कधी डोक्यावर घेऊ नका. हे वक्तव्य शंकरराव चव्हाणांनी नांदेडच्या निवडणुकीमध्ये केलं होतं. आणि ह्या परिस्थितीमध्ये